राजश्री. एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मला बऱ्याच दिवसापासून खूप साऱ्या कमेंट येत होत्या की मॅडम नेहमी तुम्ही नॉनव्हेज रेस्टॉरंट दाखवता, तर व्हेज रेस्टॉरंट सुद्धा कव्हर करा. आम्ही व्हेज रेस्टॉरंट म्हणजे व्हेज रेस्टॉरंट खबय्ये सुद्धा आहोत आणि आम्हाला नवीन नवीन अशी व्हेज रेस्टॉरंट दाखवत राहा. तुमच्याच कमेंट्सना मान देऊन आज मी दादरमध्ये आलेली आहे, गोखले रोडला असलेल्या चौरंग या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी, ज्या ठिकाणी आपले अस्सल मराठमोळे पदार्थ आज आपण चाखणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहे की इथे कोणते कोणते पदार्थ मिळतात. तर चला आपण आज जाऊया. आल्या तुम्हाला इथे चिऱ्याचं सगळं बांधकाम दिसत असेल. त्यानंतर ह्या बाजूला आजचा जो मेन्यू आहे तर तो आहे आणि आमरसपुरी, सीझनची आमरसपुरी सो ती सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये काजू उसळ, डाळिंबी, अळूचं पचपतं, भरली वांगी, मसाले भात, वरण भात, बटाटा भाजी, दही भात, मिनी थाळी आणि भाकरी थाळी सुद्धा अवेलेबल आहे. आमरसपुरी जसं मी आता म्हटलं तर ती सुद्धा अवेलेबल आहे. चला, तर हा आहे ह्यांचा फर्स्ट सेक्शन आणि या बाजूला आल्यानंतर तुम्ही बघू शकता की जे पैठणी आपल्या साड्या असतात ना, तर त्याचं सिटिंग यांनी इथे दिलेलं आहे. बाकीचे जे आहे ते इथे चिऱ्यांचं जसं आपल्या कोकणात बांधकाम असतं ना, त्याचं इथे दिलेलं आहे. त्यानंतर सावंतवाडीला जी फळं मिळतात ना खेळण्यातली खोटी, तर ती इथे आहे. आणि तुम्ही प्रत्येक टेबलवरती बघा मेन्यू कार्ड आहे. इथे खेळण्यासाठी सुद्धा आहे, तुमचा वेळ जावा जेवण येईपर्यंत. आणि त्याच्याशिवाय एक महत्वाची गोष्ट यांनी इथे केलेली आहे, प्रत्येक टेबलवरती यांनी पुस्तक ठेवलेलं आहे. जसं इथे फेमस टेल्स ऑफ अकबर बिरबल, त्याच्यानंतर इथे सुद्धा आहे मोराचा पिसारा. अरे वा, खूप जुनी जुनी पुस्तकं यांनी इथे ठेवलेली आहेत, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर इथे पण आहे इंटरेस्टिंग टेल्स ऑफ अकबर बिरबल. या बाजूला यांचं किचन आहे, तुम्ही ते बघू शकता की ही छत्री जी आहे हा आता प्रकार बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर गाईच्या बैलांच्या गळ्यात जे घुंगरू असतात सो ते सुद्धा इथे आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघा छोटी छोटी भांडी जी आहेत ना, त्याचं मिनिएचर इथे ठेवलेलं आहे. हे बघा, आता तरी पितळेची भांडी ही लुप्त होत चाललेलं आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. याही टेबलावरती अकबर बिरबल असं आहे. आणि तुम्ही बघू शकता की जुन्या काळात जसा असा दिवा असायचा ना, तर तो असा छोटा दिवा इथे आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा या दिव्याला काय म्हटलं जातं ते. इथे पण आहे पिटुकला, हे बघा. आणि आता मी तुम्हाला यांचं जे दुसरं सेक्शन आहे तर ते पण दाखवते. तर ह्या बाजूला पण ह्याचं सेक्शन आहे. प्रथमतः इथे आल्यानंतर आपल्याला दिसतं जे जेवणाच्या आधी आपण जी प्रार्थना म्हणतो, आता बरेच जण म्हणतही नाही, खरं म्हटलं पाहिजे. तुम्ही पॉज करून 1-2 मिनिटांनी ही प्रार्थना बघू शकता. आणि यांचा जो हा पूर्ण सेक्शन आहे हा एसी सेक्शन आहे, फर्स्ट आणि सेकंड. आणि हा सुद्धा मोठा सेक्शन आहे, म्हणजे तुमची खूप माणसं असतील तरी तुम्ही इथे आरामात एन्जॉय करू शकता. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता कप बशा, पितळेची भांडी. आणि मेन म्हणजे ह्या इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी अशी बुक्स ठेवलेली आहेत, द फॉक्स अँड द वूल. तर बघा प्रत्येक टेबलावरती त्यांनी असं वेगळंपणा ठेवलेला आहे. आणि एक महत्वाची गोष्ट दाखवायची झाली तर बघा तुम्ही, खूप छान सिंपल असं इंटिरियर आहे, खूप सुंदर अशा गोष्टी इथे आहेत. सो चला आता मी टेबलवर बसते आणि त्यानंतर तुमच्या बरोबर मेनू शेअर करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय ऑर्डर देणार आहे ती पण तुम्हाला दाखवते. सो मराठीत जसं म्हणतात ना की मी आता स्थानपन्न झालेले आहे आणि आता मी तुमच्या बरोबर इकडचा जो मेन्यू आहे तो शेअर करते. याच्यामध्ये नाश्ता, स्नॅक्स मध्ये पोहे जे 9 ते 11 ह्याच वेळेत तुम्हाला अवेलेबल मिळतील. त्यानंतर मिनी बटाटा वडा, कट वडा, मिसळ पाव, दही मिसळ पाव, मटार पॅटीस, कोथिंबीर वडी, अळू वडी, दही वडा. उपवासाचे पण पदार्थ यांच्याकडे आहेत, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, फराळी मिसळ, मिनी थाळीज अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये पिठलं भाकरी, पालेभाजी भाकरी, भरली वांगी भाकरी, काळा वाटाणा रस्सा, आंबोळी, कुर्मा भाजी पुरी, बटाटा भाजी पुरी, मसाले भात, टोमॅटो सार, पिठलं भात, मेथकूट तूप भात, पुरणपोळी, श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी. हे सगळं बोलताना मला इथेच आत्ताच भूक लागायला लागली. थाळीमध्ये पण आहेत प्रकार. मिनी थाळ्यामध्ये यांच्याकडे 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर भाकरी थाळी, मिसळ थाळी आणि यांची स्पेशल जी चौरंग थाळी आहे सो ती सुद्धा इथे स्पेशालिटी, ती पण इथे अवेलेबल आहे. त्यानंतर भाजी आणि कढीमध्ये बटाटा भाजी, डाळिंबी उसळ, अळूचं फतफदं, भरली वांगी, काळा वाटाणा उसळ, फणस भाजी, केळफूल भाजी, सीझनचा काजू उसळ, कुळीत पिठलं, टोमॅटो सार, कढी, वरण. पुरी भातामध्ये ह्यांच्याकडे तांदूळ, ज्वारी, आंबोळी, साधा भात, मसाले भात, पुलाव. बाप रे, एवढ्या सर्व गोष्टी. थंड पेयामध्ये
यांच्याकडे पियुष, कैरी पन्नस, सोलकढी, कोकम सरबत, आवळा सरबत, करवंद सरबत, गोड लस्सी, ताक, मसाला ताक ह्या गोष्टी आहेत. म्हणजे जे प्रिझर्वेटिव्ह जे कोल्ड्रिंक्स असतात ना ते ह्यांच्याकडे इथे तुम्हाला मिळणार नाहीत. आणि गोडामध्ये पुरणपोळी, मोदक, दुधी हलवा, खरवस, बासुंदी आणि वाढीव पदार्थामध्ये पण आहेत काही काही गोष्टी म्हणजे पापड, कोशिंबीर, कुरडया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सत्यनारायणची पूजा, हळदी कुंकू, होम, गणपती, 31 डिसेंबर, क्रिसमस, प्रजासत्ताक दिन ह्याच्यासाठी म्हणजे घरगुती कार्यक्रम किंवा कार्यासाठी कमीत कमी 15 किंवा त्याच्यापेक्षा वरील माणसं तुमची असतील तर इथे ऑर्डर सुद्धा स्वीकारल्या जातात. तसंच तुमच्या ऑफिसमध्ये पार्टी, गेट टुगेदर वगैरे जर काही असेल तर त्या सुद्धा ऑर्डरी ह्या चौरंग या रेस्टॉरंटमध्ये घेतल्या जातात. सो चला आता मी प्रथमतः इकडचे जे ओनर आहेत तर त्यांच्याशी गप्पा मारताना जेवणाची ऑर्डर दिली आहे. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर माझं लक्ष कुठे गेलं असेल माहितीये, ही जी पितळेची भांडी आहेत ना त्याच्याकडे. इथे प्रत्येक टेबलवरती असा हा गडू आणि त्याच्यावरती हे असं ठेवलेलं आहे. म्हणजे आजकाल ह्या गोष्टी लुप्त होत चालल्या आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्ही बघू शकता. आपल्या लहानपणी ही अशी स्विच होते, अशी बटणं होती, ती आता बघायला नाही मिळत. पण तुम्ही बघू शकता ही अशी आहे, तिथे शो साठी तरी ठेवलेली आहे. खूप छान फील येतो इथे आल्यानंतर. आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत ना त्या पुन्हा ताज्या झाल्या. म्हणजे असं वाटतं की जसं आपण आपल्या लहानपणात गेलेलो आहे. तर ह्या सर्व गोष्टी मला खरंच खूप अप्रतिम वाटल्या इकडच्या. तर मंडळी आपल्या बरोबर चौरंग रेस्टॉरंटचे ओनर आहेत विनय आणि मधुरा मॅडम. सो आपण या दोघांशी आज गप्पा मारणार आहोत आणि ह्या चौरंग या रेस्टॉरंट बद्दल आपण सर्व जाणून घेणार आहोत. मेन म्हणजे चौरंग हे नाव थोडंसं वेगळं आहे. तर ते नाव ठेवण्यामध्ये काय रिझन होतं, काय तुम्ही ठरवलेलं होतं? चौरंग हे जे नाव आहे हे मनातून आलेलं नाव आहे, असं काही ठरवलेलं असं नाही. पण पूर्वीच्या काळी चौरंगावरती बसून जेवायचे, त्यामुळे आम्हाला ते नाव सुचलं, आवडलं आणि ते आज आहे हॉटेलचं नाव. ओके. आणि मी बघते की प्रत्येक टेबलवरती असं तुम्ही एक पुस्तक, स्टोरी बुक ठेवलेलं आहे. इंग्लिश आहेत, मराठी सुद्धा आहेत. म्हणजे मराठी पुस्तकं तर मुलं सुद्धा वाचत नाहीत आणि मोठी माणसं वाचत नाही. तर ते ठेवण्यामागचं कारण काय होतं? ऍक्च्युली माझी जी आत्या आहे ती आम्हाला इकडे मदत करण्यासाठी म्हणून येते, कारण काय तिला सुद्धा आपलं एक हॉटेल, आपला एक कॉन्सेप्ट तिला खूप आवडतो. तर त्या मुळात त्यांनी खूप वर्ष लायब्ररीयन म्हणून काम केलेलं आहे. तर त्यांची असा एक थॉट होता की हल्ली, जसं तुम्ही म्हणालात की हल्ली लहान मुलं पुस्तकं वाचत नाही किंवा ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी या मुलांना माहितीच नसतात. आणि इकडे जेव्हा लोक येतात तेव्हा फार ते आपला वेळ जो आहे तो मोबाईलवरती घालवतात. त्याच्यामुळे तिच्या आम्ही आधी गेम्स पण ठेवले आहेत, म्हणजे X0 वगैरे किंवा फुल्ली गोळा जे आपण शाळेत खेळायचो पण थोडे गेम्स पण ठेवले होते. तर तिचा असा एक थॉट होता की आपण पुस्तकं पण ठेवूया. ग्रेट. सो आपण ती पुस्तकं आता आणून ठेवलेली आहे तिकडे की एक. आणि आम्ही बघितलं सुद्धा की लहान मुलंच नाही तर मोठे पण येतात, ते सुद्धा ही पुस्तकं वाचतात. कारण असं आहे की आता जीवनशैली एवढी फास्ट झालेली आहे, तर अगोदरचं बालपण लोक विसरलेली आहे. तर आमचा तो हट्ट आहे की त्याच्यामध्ये बालपण त्यांनी पाहावं स्वतःचं. त्यासाठी आम्ही ठेवलेली आहे लहान मुलांची पुस्तकं. आणि ह्याचा पूर्ण तुमचा जो हा अँबियन्स आहे, तुम्ही इंटिरियर जे केलेलं आहे ते अतिशय मराठमोळा टच तुम्ही ह्याला दिलेला आहे. म्हणजे जसं बघायला गेलं तर पैठणीच्या साड्या असतात तर त्याचं बसण्यासाठी म्हणजे एक कुशन सारखं तुम्ही दिलेलं आहे. त्याच्यानंतर या ज्या मी बघते इथे वस्तू ह्या ज्या पितळेच्या आहेत तर त्या सर्व वस्तू ज्या आजकाल बघायला सुद्धा मिळत नाही, तर त्या एवढ्या टच देण्याचं रिझन काय? म्हणजे की आमचं हॉटेल हे जे आहे हे मराठमोळं असायला पाहिजे. त्यासाठी आमचे जेवढे रिलेटिव्ह कोणी असेच येऊन जाणारे रिपीट कस्टमर्स, त्यांनी आम्हाला एक रिटर्न गिफ्ट म्हणून हे दिलेलं आहे. काही आम्हाला जिकडे जिकडे आम्हाला असं वाटलं की नाही हे वस्तू खूप छान आहे आपल्या हॉटेलच्या इंटेरियरच्या दृष्टिकोनातून, म्हणून आम्हाला ते आम्ही परचेस पण केलेली आहे काही जुनी. ऍक्च्युली थॉट त्याच्या मागचा काय होता की बेसिकली जेव्हा आम्ही हॉटेल करायचा निर्णय घेतला आणि जेव्हा ठरवलं की आपल्याला महाराष्ट्रीयन आपले घरातले पदार्थ ठेवायचे आहेत, तेव्हा आम्ही ठरवलं की त्याला एक साधं
म्हणजे आम्ही इंटिरियर असं कोणत्या इंटिरियर डेकोरेटरला बोलवून किंवा आर्किटेक्टला बोलवून काही प्लॅन केलेला नाहीये, काही नाही हॉटेलचा. तुमचं तुम्ही आम्ही ठरवलं. स्वतःच केलेलं आहे सगळं. म्हणजे आता हे जे चौरंग हॉटेल आहे हे स्वप्नातून उभं राहिलेलं हॉटेल आहे असं बोलायला म्हणजे हरकत आपण नाही. असं म्हणतो ना की आपलं जेव्हा आपण घर सजवतो तेव्हा आपण काही कोणत्या बाहेरच्या माणसाला नाही बोलतो. नाही, म्हणजे ही बरोबर. पूर्वापारची पद्धत नाहीये. बरोबर. आता हे नवीन नवीन फॅड काय झालं, आहे की interior आर्किटेक्टला decorator बोलवा, type. इंटिरियरला वाल्याला बोलवा. जसे पूर्वीची घरं बांधली जायची तर आपण स्वतःच आपल्या हिशोबाने एक आपण कम्फर्ट झोन बघून वस्तू आपण आणून आपण एक एक आपल्या घरात सजवायचो. बेसिकली आम्ही तसंच केलेलं आहे की असं हे नाही केलेलं आहे की हा इंटिरियर करायचं म्हणून काही केलेलं आहे. मोस्टली आम्ही जे काही गोष्टी वापरलेल्या आहेत किंवा हा जसा म्हणाला की परचेस केलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही लिटरली भंगारमधनं परचेस केलेल्या आहेत. म्हणजे काही जे लोक काढून टाकतात घरात सामान ते आम्ही घेऊन येतो. म्हणजे अजूनही येतो. काही पटकन येतात आता भंगारवाल्याकडे काही दिसलं आवडलं तर आम्ही अजूनही घेऊन येतो त्याच्याकडनं त्या गोष्टी. आणि लाकूड सुद्धा आम्ही जे वापरलेलं आहे तर त्याच्या मागचा विचार हा आहे की जुन्या ज्या इकडच्या किंवा काही बिल्डिंग पाडल्या जातात 80 वर्ष 90 वर्ष ज्या जुन्या इमारती आहेत आणि त्याच्यामधल्या ज्या खिडक्या असतात ज्या वास असतात तेच आम्ही आणून परत वापरलेली. म्हणजे रिफर्बिश आपण ज्याला म्हणतो ते केलेले आहेत. परत आणून यूज केलेले आहेत की त्या लाकडाचा एक वापर पुन्हा होतो. मे बी ते वाईब्स जे आपल्याला मिळतात ना घरातले ते मे बी त्याच्यामुळे सुद्धा मिळत असतील की ते सगळी लाकडं जी आहेत की पूर्वी यूज केलेली आहेत त्याच्यामुळे मे बी त्याच्यामध्ये ते आपण म्हणतो ना की एक वातावरण त्यांनी कॅप्चर केलेलं असतं. ते आपल्याला त्याचे वाईब्स आपल्याला अजूनही ते मिळतात इकडे. म्हणजे इकडे जेव्हा हॉटेल म्हणून सुद्धा जेव्हा आम्ही आतमध्ये येतो शिरतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की नाही आपण म्हणजे आपण जेवढं घरात आपल्या रिलॅक्स असतो ना तेवढं आम्ही ते असं रिलॅक्स्ड असतो की आम्हाला असं वाटतं की आपण आपल्या घरातच वावरतोय कुठेतरी. म्हणून शहरातलं घर आणि आपण आपल्या गावाला जातो त्या घरामध्ये जी प्रसन्नता मिळते गावात गेल्याच्या नंतर अजून 2 दिवस राहू अजून 2 दिवस राहू त्याचं कारणच हे आहे. म्हणून तर आपल्याकडे जे गेस्ट आहेत तेही रिपीट येतात. त्यांना एक प्रसन्न वाटतं. आणि कुठेही आम्ही असं नाही केलं की आपल्याला अगदी क्लीन फिनिश बरोबर आहे, ठेवायचं असं नाही. सिम्पल जे काही आमच्याकडनं चुकलं पण असेल करताना पण मी टेकिट ठीक आहे चुकलंय आपण त्याला नंतर सुधारू तसं आपल्याला कळेल. तुमचे जे विचार आता तुम्ही जे सांगताय मला त्या हिशोबाने तुम्ही जे याच्यामध्ये जे एक्सपांड केलेलं आहे खरंच खूप म्हणजे वाखणण्याजोगी ती गोष्ट आहे असं म्हणायला खरंच हरकत नाही. कारण ह्या गोष्टी आता लुप्त होत चाललेल्या आहेत. मला तर असं वाटतं की मी खरंच तुम्हाला सांगेन तुम्ही तुमच्या मुलांना इथे घेऊन या आणि ह्या ज्या लुप्त झालेल्या गोष्टी आहेत ना त्या त्यांना खरंच दाखवा. आपणही इतकी लांब जाऊन कोकणामधली घरं जेव्हा पाहतो खूप जुनी तेव्हा आपल्या तिथे गेल्यानंतर वाव वाटतं आणि डोळ्यात पाणी येतं की तिथे कोण राहत नाहीये नाही आणि ते सगळं असं डिमॉलिश होत आणि चाललेलं मग आहे. कसं हळूहळू एक थॉट येत गेला की अरे प्रत्येक महाराष्ट्राच्या एका भागातलं काहीतरी एक विशेष आहे जे बरोबर. आपल्याकडे आपल्याला माहिती आहे. तर जसा तुम्ही उल्लेख केला पैठणीचा तर आम्ही म्हटलं की बायकांचा सगळ्यात जवळचा विषय किंवा एक महाराष्ट्रातला एक बायकांचा एक जिव्हाळा म्हणजे त्यांना असं असतं की प्रत्येक घरात आपल्याला एक पैठणी पाहिजे. म्हणजे जिथपर्यंत तुमच्या साडीच्या कलेक्शन मध्ये पैठणी येत नाही किती मॉडर्न पण पैठणी तिथपर्यंत ते पूर्णच होऊ नाही शकत. म्हणजे बाईचं एक जे कलेक्शन असतं साड्यांचं म्हणून आम्ही विचार केला की का नाही तो जो एक जिव्हाळ्याचा विषय तो आपण इकडे घेऊन येऊया की आपल्या घरात एक पैठणी आहे यु नो असं तो म्हणून ती पैठणी आली सीट कव्हर्सला. जसं आपण म्हणतो की आपली लाकडी खेळणी आहेत यु नो सावंतवाडीची ती आम्हाला कुठेतरी इंट्रोड्यूस करायची होती की तो एक महाराष्ट्रातला भाग आहे यु नो. त्याच्यानंतर पुण्यातली जे आपण म्हणतो की तुळशीबागेत तुम्हाला जी छोटी खेळणी तांब्याची मिळतात ती तर म्हणजे आता लोकांना कळायला म्हणजे माहिती व्हायला लागली की अरे हे असं मिळतं. पण ते घंगाळ मी बघितलं ते कुठेच आजकाल बघायला मिळत नाहीये. पण ही भातुकली जी आहे ब्रास आपण म्हणतो तर ती खूप किती वर्ष तिकडे तुम्हाला मिळते तुळशीबागेत. पण कोणालाच माहिती नाही. आता लोकांना ती माहिती होत चाललेली आहे. इंटरनेट किंवा इंस्टाग्राम आपण म्हणू शकतो की आता आपण म्हणू शकतो ना सगळं जग जवळ आलेलं तर लोकांना ही माहिती आता हळूहळू कळायला लागलेली आहे. पण हे कित्येक वर्ष
पूर्वीपासून पूर्वापार तिथे ही खेळणी मिळतच होती. म्हणजे जसं आपण आपल्या लहानपणी पण आपण स्टीलची भातुकली यूज केली असेल. प्रत्येक मुलगी म्हटलं की तिच्या घरी एक भातुकलीचा सेक्टर असतोच. माझा तर अजूनही आहे आणि त्याच्यातलीच काही खेळणी मी इथे ठेवलेली आहेत. प्रेशर कुकर आणि ते सगळं मी तर काही गोष्टी आम्ही लग्नातल्या रुखवतात ठेवलेल्या होत्या. त्या म्हणजे मी म्हटलं ना की असं वेगळं काही जाऊन आम्ही परचेस नाही केलं. जे घरी होतं ते यूज केलं. काही गोष्टी आम्ही भागांमधनं लिटरली म्हणजे ज्या मोडीज काढतात लोक, म्हणजे आता आमच्याकडे जो हंडा आहे तर ते आम्ही ऍक्च्युली मोडीज काढलेलं लोकांबरोबर होतं ते आम्ही आणलं. तसं हा म्हणाला की काही आमच्याकडे जे लोक येतात ओके, तर त्यांनी आम्हाला काही गोष्टी दिल्या की अरे तुमच्याकडे छान आहे तर तुम्ही माझ्या घरी पण हे आहे पण आम्हाला माहिती नव्हतं त्याचं काय करू आम्ही पुढे, तर तुम्ही इथे आणून त्यांनी ठेवलं. त्यांनी दिलं आम्हाला की हे ठेवा तुम्ही तुमच्या हॉटेलची शोभा त्यांनीच वाढवली. तर त्याच्यासाठी तुमचंही मन तेवढंच मोठं आहे कारण तुम्ही ती सुरुवात केली असं म्हणाल. म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्ही सुरुवात केली, लोक तुम्हाला तेवढे क्लोज झालेले, तेवढे आपुलकीने तुम्ही त्यांच्यासोबत प्रेझेंट होताय म्हणून ते तुमच्यापर्यंत एवढे पोहोचले. आणि माझा एक महत्वाचा विषय आहे थंड पेय. ह्याच्यामध्ये कुठेही तुम्ही कोल्ड्रिंक्स इथे ठेवलेली नाहीये. सगळी म्हणजे करवंदाचं सरबत जे आपलं म्हणजे जे नॅचरली त्याच्यामध्ये आहे त्या गोष्टी ते ठेवल्या. तर अजून तुमच्या मनात कधी विचार नाही की कोल्ड्रिंक्स ठेवले आणि मुलं पण येतात वगैरे असं? आमच्याकडे कोको कोलाचे डिस्ट्रीब्युटर, त्याच्यानंतर पेप्सीचे डिस्ट्रीब्युटर असे आलेले आहेत आणि आम्ही ज्यावेळेला ते सांगतात आम्हाला की आमचं काही हे पेय ठेवा त्यावेळेला आम्ही त्यांना समजावून सांगतो की हे आमचे थंड पेय आहेत आणि हे असे असे आहेत, आमच्या महाराष्ट्रीयनमध्ये हे असं असं आहे. तर ते अप्रिशिएट करतात आणि ते ड्रिंक टेस्ट करून ते अजून सांगतात की नाही नको बरं झालं आमचं नाही ठेवलं. असे डिस्ट्रीब्युटर आम्हाला सांगतात. आणि कसं होतं की जेव्हा नवीन जनरेशन म्हणजे आपण म्हणतो की लहान मुलं आपल्या हॉटेलमध्ये येतात त्यांच्या आई वडिलांबरोबर, कसं असतं की आपण जेव्हा फर्स्ट प्रेफरन्स त्यांना देऊ की अरे आपल्याकडे कोणताही म्हणजे इतर कार्बनेटेड ड्रिंक अवेलेबल आहे तर त्यांचा पहिला कल असतो त्याच्याकडे. का? कारण काय ते त्यांनी टेस्ट केलेलं आहे, ते त्यांनी पिऊन बघितलेलं आहे लहानपणापासून. ही जी सरबत आहे कधी कधी असं होतं की आपल्या घरी पण नसतात ठेवलेली, तर आपण कधी आपल्या लहान मुलांना त्याची चव माहिती नसते किंवा काय नक्की आता पियुष म्हणजे काय हे बऱ्याच लहान मुलांना माहिती नसतं. पियुष हे काय आहे प्रकार. तर आपण हे ठेवण्याचा उद्देश काय की पॅरेंट जेव्हा पितात तेव्हा ते मुलं थोडंसं जाणून बघतात, मग त्यांना टेस्ट डेव्हलप होते. आता आमच्या ते काही लहान मुलं येतात ना ते स्वतःहून मागतात की आम्हाला पियुष पाहिजे किंवा करवंद सरबत पाहिजे किंवा कोकम सरबत पाहिजे किंवा सोलकढी हवी आहे प्यायला. तर आमच्या मागचा थॉट हेच आहे की आपण सगळीकडे ऐकतोय आजकाल की कार्बोनेटेड ड्रिंक्स आर नॉट गुड फॉर युअर हेल्थ, तरी पण आपण ते शुगर एनरिच ड्रिंक्स आपण लहान मुलांना प्यायला देतोय हॉटेलमध्ये गेल्यानंतर. तर आपले पारंपरिक आपण पेय का नाही द्यायची, मग त्याच्याऐवजी आपल्याकडे एवढी चांगली आहे लिंबू सरबत म्हणजे हे सिंपल आहे, म्हणजे पित्तासाठी करण्यासारखं पण नाहीये. कोकम सरबत आहे, लिंबू सरबत आहे, त्याच्यामुळे हानिकारक आरोग्याला खूप छान एक साईड ड्रिंक म्हणून तुम्ही तुमच्या मील बरोबर घेऊ शकता. हे लोकांना माहितीच नसतं. किंवा कसं होतं ना की काही हॉटेल्समध्ये ऑप्शन्स हे ठेवलेच जात नाही कारण लोक काय विचार करतात की हा हे इझी आहे आपल्याला बाहेर नाही आहे सो तेच प्रमोट करतात, तेच आपण देऊ शकतो इझी. ओके, हा जो तुम्ही मेन्यू सेट केलेला आहे तर तो मेन्यू सेट कसा म्हणजे तुम्हीच तुमचा ठरवला की कोणाकडनं काही ठरवलं? नाही, आम्हीच आमचा ठरवलेला आहे. ऍक्च्युली हे सगळा जो मेन्यू आहे ना आता हा तर ह्याचा तर कॅटरिंगचं स्वतःचं बॅकग्राऊंड आहे. गेले 15-20 वर्ष हा स्वतः कॅटरिंग करतोय. लग्नात सुद्धा कॅटरिंग केलेलं आहे, घरी सुद्धा कॅटरिंग केलेलं आहे. सो एक आपल्याला माहिती असतं की लोकांची आवड निवड काय आहे, कशा पद्धतीचं जेवण आपल्याला प्रिपेअर केलं पाहिजे, हे त्याचं सगळं बॅकग्राऊंड असल्यामुळे जेव्हा आम्ही ठरवलं की आपल्याला एक महाराष्ट्र व्हेजच हॉटेल करायचं आहे तेव्हा आमचा अंदाज हा होता की कुठेही आपल्याला पनीर किंवा मशरूम किंवा अशा भाज्या लोकांना ऑप्शन्सच नाही द्यायचे. म्हणजे तर काय होतं की जेव्हा मग लोक येतात तेव्हा मग विचारतात की काजूची उसळ आहे का किंवा डाळिंबी उसळ आहे का, मग फणस भाजी आहे का, फुलभाजी मिळेल
केला. लोक जिथपर्यंत आपण त्यांना ऑप्शन्स देतो, समजा मी आज पनीरचा ऑप्शन ठेवला तर लोक काय म्हणते की हा पनीर ते कन्व्हिनियंट आहे, की आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये कुठेही मेहनत नाही, मेहनत नाही, कुठेही आपल्याला असं काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम नाही येणार की टेस्टमध्ये काही खाली वरती किंवा कारण हे जे आहेत ना, म्हणजे जसं म्हटलं अळूचं फतफद म्हणा, फणस भाजी, केळफुल भाजी साफ करणं हेच मोठं टास्क. लोकांना कसं असतं की त्यांना माहितीये की इतर हॉटेलमध्ये आपण जातो तर आपण पनीरची भाजी किंवा मशरूमची भाजी खातो, इट इज सेम. म्हणजे आपण इथे पण आलो, आपण पनीरची भाजी खाल्ली तर आपल्याला माहितीये की साधारण ते 19-20 पण सेफ असेल, सेफ टू गो. पण जेव्हा आपण म्हणतो की नाही आमच्याकडे नाही अवेलेबल, तेव्हा लोक म्हणतात की मग बघूया काहीतरी वेगळं ट्राय करूया. बरोबर आहे. काजूची उसळ जसं आता सीझन चालू झाला आहे, फणसाच्या भाजीचा सीझन आहे, केळफुल आणि कुर्मा भाजी. हे कोकणामध्ये तर ज्या वेळेला लग्न असतात सगळीकडे कुर्मा भाजी आहे, आणि ती आता मुंबईमध्ये ती मिक्स व्हेज ह्या नावाने विकली जाते. एक पंजाबी म्हणून ते कुर्मा भाजी पण एक वेगळा प्रकार, पुरी आणि कुर्मा भाजी. म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे ते पण असं युनिक आहे, ते सहसा कुठे ठेवलं जात नाही. आणि मेन कुळीत, कारण कुळथाचं पिठलं, आपण बेसनचं पिठलं लोकांना माहिती आहे, पण कुळथाचं पिठलं जे कुळीत भाजून ते भरडले जातात, तर जात्यावरती भरून त्याचं ते कुळथाचं पिठलं बनवलं जातं, ते तर अप्रतिम असतं. सो त्याच्याबद्दल ते तुमच्या माइंडमध्ये कसं आलं की कुळीत पिठलं ठेवायचं. आणि कसं होतं माहितीये, आता तुम्ही बघितलं असेल आता नवीन जे फॅड आहे निघालेलं मार्केटमध्ये, इट इज ऑल अबाउट मिलेट्स. राईट. ओके, एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट मिलेट्स. तुम्ही मिलेट्स खा, मिलेट्स खा, मिलेट्स खा. पण जे आपल्या महाराष्ट्रात पिकत आहेत, ज्वारी आहे, बाजरी आहे, कुळीत, ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. बरोबर आहे. सगळ्यांना हवंय ते कुठून तरी बाहेर न येणारा मिलेट्स त्यांना खायचं. पण आपल्या महाराष्ट्रात पिकणारे सुद्धा मिलेट्स आहेत. तुम्हाला मिलेट्स खायचे तर तुम्ही ज्वारी खा, बाजरी खा, राजगिरा खा, कुळीत खा. ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला तेवढंच पोषण आणि सगळं मिळणार आहे. तर आमचा थॉट हाच आहे की जेवढ्या प्रकारचे आपल्याला इथे सुद्धा ग्रेन्स आपल्याला आपण विचार केलेला की तेवढे ठेवायचे. आपण अजून मेनू मध्ये काही काही गोष्टी इन्क्लूड करणार आहोत, पण ऍज टाइम गोज नो की जशा त्या काळाची गरज आहे की काही लोकांना खूप ऑइल खायचं असतं, थोडा हेल्दी ऑप्शन्स हवे असतात. बरोबर. सो आम्ही पण विचार ह्या बाबतीत करत आहोत की आपण काय काय जो लोकांना छान देऊ शकतो जे पौष्टिक पण असेल आणि हेल्थ. आता माझं सर्वात शेवटचं आज आपण खूप गप्पा मारल्या, मला बऱ्याच गोष्टी इथे कळल्या तुमच्याकडनं. म्हणजे मेन म्हणजे इंटिरियर बद्दलच्या ज्या तुमचे थॉट्स होते जे लोकांपर्यंत पोहोचवायचे होते, त्याचा ऍड्रेस आणि टायमिंग. ऍड्रेस सर्वोदय भवन, सेना भवनच्या बरोबर पुढेच आहे. पोर्तुगीज चर्च आणि शिवसेना भवनच्या मध्ये आपण म्हणू शकतो गोखले रोडला. ओके. आणि टायमिंग काय आहे? टायमिंग सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत असतं. पण रात्री 11:30-12 वाजता ही आमच्याकडे जे गेस्ट येतात तेही कौतुकाने सांगतात की जे असेल ते आम्हाला द्या, तर आम्ही ते देतो. मग ती वेळ आम्ही पाहत नाही, त्यांचं सॅटिस्फॅक्शन हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे इथे आई बाबा येतात आणि मुलांना वरण भात घेऊन जातात. ठीक आहे. धन्यवाद. आपण आपला खूप मोलाचा असा वेळ दिला आणि बऱ्याच गोष्टी आज मलाही नवीन जाणून घ्यायला मिळाल्या. तर मी आता जसं इथे मी थाळ्यांची पण ऑर्डर दिलेली आहे, काही नाश्त्याचे प्रकार आहेत, सो त्याची ऑर्डर दिली आहे. आता मी टेबलवर जाऊन टेस्ट करते सगळ्या आणि तुमचं जे खरं मत आहे नक्की नक्की ते नक्की सांगा आम्हाला. तर आता आपण याच्या किचन मध्ये आलोय आणि इथे कुरडई, कसली आहे कुरडई? तांदळाची. आपल्याकडे बेनमेरी मध्ये काय काय आहे भाज्या? आजचा मेन्यू काय आहे? मेनू हा मसाले भात, हा मसाले भात आहे, साधं भात, हा हे साधा भात आहे. त्याच्यानंतर आली आमटी आपली. अच्छा, डाळीची आमटी, शेंगा घातली, शेंगाची आमटी, बटाटा सुका भाजी, बटाटा सुकी भाजी, छोट्या थाळीची मसूरची भाजी, मसूरची भाजी, वरण आलं, हे वरण, टोमॅटोचं सार, टोमॅटो सार, डाळिंबी उसळ. आणि ह्या बाजूला काही चपात्या आहेत का? इथे काय आहेत? ह्या चपात्या आहेत. ही कसली भाकरी आहे? ज्वारीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदूळ भाकरी, कांदा कटिंग करून ठेवलेला हा, आहे, ठेचा, लोणचं, कोथिंबीर, खोबरं, लिंबू, स्वीट मध्ये गुलाबजाम,
रेडी पोझिशन मध्ये केलेलं एक स्वीट मध्ये मोदक. आणि हे काय गाजर हलवा आहे गाजर का? हलवा आहे. ही कोणाची थाळी आहे का रेडी? चौरंग काही रेडी केलेली आहे आपण इथे बघू शकता. अच्छा, ही चौरंग थाळी आहे आणि त्याच्याबरोबर काय वडे आहेत का? हे पुरी पुऱ्या आहेत या. अच्छा, आणि हे कुरडई दिलेली आहे त्याच्याबरोबर. आजचा हा पूर्ण मेन्यू आहे. पण रोजचा हा मेन्यू चेंज होत असतो चेंज रोजच्या असतो रोज? आपल्याकडे. ओके. आणि वरण वगैरे हे नेहमी तसं असतं की कुठल्या कुठल्या रेग्युलर भाज्या आमटी चेंज? वगैरे चेंज असते. सर्व आयटम ऑल चेंज असतात. रेग्युलर फिक्स आयटम असतात तेच आपल्याकडे असतात. बाकी सर्व चेंज असतात. बघू शकता जी पितळेची भांडी आहेत ना, तर ती सर्व इथे ठेवलेली आहेत. ही बघा सर्व अरेंज करून. ही बघा ही मोठी ताटं आहेत. त्याच्यानंतर ही स्टार्टरची ताटं आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे छोट्या छोट्या वाट्या पण आहेत. ह्या बघा सायझेस नुसार इथे अवेलेबल आहेत. या वाट्याची पसरट आहे. त्याच्यानंतर ह्या पण बघा अशा मस्त अशा वाट्या इथे आहेत. त्यानंतर ही अशी मोठी वाटी आहे. थाळ्या तुम्ही पण बघितल्यात ना, तर छोट्या थाळ्या पण अवेलेबल आहेत. आणि खरं म्हणजे खूप जड आहेत ह्या पितळेच्या असल्यामुळे. तर हे अशा प्रकारे इथे हा थाळ्यांचा ह्यांनी त्या सेटअप केलेला आहे. मला मगाशी मेन्यू वाचताना सांगितलं की इथे कुठल्याही प्रकारची कोल्ड्रिंक्स मिळत नाही, तर इथे सर्व गोष्टी यात होममेड मिळतात. तर त्या होममेड जे थंडगार पेय आहेत तर ती कुठली आहेत तर ती मी तुम्हाला दाखवते. इथे आहे कोकम सरबत आहे. त्यानंतर हे करवंदाचं सरबत आहे. हे लिंबू सरबत आहे. ही आपली सोलकढी आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही इथे बघत असाल तर हे आहे कैरीचं पन्ह आहे. हे पियुष आहे आणि ही आहे लस्सी. तर हे अशा पद्धतीत तुमच्या टेबलवरती सर्व केलं जातं. तुम्हाला ज्या पद्धती हवंय नंतर हे तुम्ही ओपन करून ते असं पिऊ शकता. तर चला आता ह्याच्यानंतर माझे जे स्टार्टर्सचा मी जे ऑर्डर दिलेले आहेत म्हणजे न्याहारीचे पदार्थ तर ते येत आहेत. अप्रतिम जेवण आहे. घरी जेवल्यासारखं वाटलं. खूपच खूप आवडलं. आज तुम्ही काय थाळ्या वगैरे मागवल्यात का? हो, आम्ही थाळी मागवली आहे आणि खूप छान पुरी आणि हे पण आमरस पुरी. छान जेवण आहे. एकदम खूपच आवडलं. कुठे जसं जास्त तिखट नाही किंवा जास्त मसालेदार नाही असं एकदम एकदम पोटाला छान घरगुती पुरी पण तेलकट नाही झाली. आमरस विशेष म्हणजे आमरस पण कुठलाही आर्टिफिशियल साखर वगैरे टाकली. हो, एकदम छान. खूप छान छान. एकदम. एकदम छान होतं. मिसळ आम्ही घेतलं होतं आणि सोलकढी खूप छान होती आणि तुपाबरोबर मोदक वॉज एक्सलंट. अँड आम्ही इकडे महाराष्ट्रीयन फूड एक्सपेरिमेंट करायला आलो होतो. वी हर्ड अबाउट दिस प्लेस दॅट इज व्हेरी नाईस अँड इट वॉज रिअली अमेझिंग. मिसळ पाव ऑर्डर केलेला. मस्त आहे टेस्ट मध्ये. जरा म्हणजे मिसळ पाव सारखं झणझणीत आहे बट इट्स गुड. तर मी ज्या काही पदार्थांची ऑर्डर दिलेली होती ना तर ते आलेले आहेत. तर ते पदार्थ कोणते आहेत ते तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर टेस्ट करायला पण सुरुवात करते. तर इथे थालीपीठ आहे, लोणी दिलेला आहे आणि त्याबरोबर चटणी दिलेली आहे, कुरडई आहे. इथे हे मिनी साबुदाणे वडे आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी आहे. हे मिनी बटाटे वडे आणि त्याच्याबरोबर 2 प्रकारच्या चटण्या आहेत. कोथिंबीर वडी आणि त्याच्याबरोबर सुद्धा 2 प्रकारच्या चटण्या. आणि ही आहे यांची चौरंग स्पेशल थाळी. आणि त्याचबरोबर इथे या पुऱ्या सुद्धा आहेत. ह्या पुऱ्या मी कशाबरोबर खाणार आहे ते पण तुम्हाला सांगते. आणि हा आहे ह्यांची ही स्वीट डिश. ज्या आजच्या जे स्वीट डिश आहेत त्या आहेत. त्याच्यामध्ये मोदक आहे, त्याच्यानंतर दुधी हलवा, गाजर हलवा आहे, श्रीखंड आहे, गुलाबजाम आहे आणि हा आमरस आहे जो मी यांनी याच्या पुरीवरती दिले. तुम्ही बघू शकता ही पुरी सुद्धा अगदी मस्त याच्यामध्ये त्यांनी सर्व केलेली आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी सांगते की ही जी थाळी आहे त्या थाळीमध्ये काय काय आहे ती. तर ही जी चौरंग स्पेशल थाळी आहे तर ह्या थाळीमध्ये इथे यांनी कोशिंबीर दिलेली आहे, काकडीची कोशिंबीर आहे, तर त्यांचं लोणचं आहे, हे इथेच बनलं जातं लोणचं. सुकी बटाट्याची भाजी आहे, कुर्मा आहे, डाळीची आमटी आहे, शेंगा घातलेली, त्याने टोमॅटोचं सार आहे, मसाले भात आहे, साधा भात आहे, इथे पण त्यांनी बटाटा वडा, कोथिंबीर वडी आणि गुलाबजाम दिलेला आहे. सो आता हे थोडंसं बाजूला ठेवते आणि जे आपले असे म्हणतात ना सुरुवात ज्याने आपण करतो तर त्या पदार्थापासून करते आणि ते आहे कोथिंबीर वडी. तर ही कोथिंबीर वडी मी भरपूर सारा कोथिंबीर आहे आणि आता ही जी गोड चटणी आहे त्याच्याबरोबर टेस्ट करते मी. धणे, राई आणि जो तिखटपणा जो लागतो ना म्हणजे मिरचीचा ठेचा जो आहे ना एक नंबर. खूप छान आहे आणि अशी खूप अशी कडक नाहीये, अशी नरम आहे आणि भरपूर साऱ्या कोथिंबीरीचा याच्यात वापर केलेला आहे. बेसन पण व्यवस्थित असं भाजलेलं आहे. गोड चटणी
आणि इथे नारळाची चटणी सुद्धा दिलेली आहे. आणि आता आपले मिनी बटाटे वडे, इथे बटाटे वडे सुद्धा अवेलेबल, पण मी मिनी बटाटे वडे मागवलेत आणि हे मी खाणार आहे त्या चटणी बरोबर. एक नंबर, मस्त गरम गरम असा बटाटे वडा. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, जिऱ्याचा वापर केलेला आहे, अप्रतिम आहे. आता थालीपीठ ज्याच्यावर ह्यांनी ना त्यांचं लोणी दिलेलं आहे, तर याच्यामध्ये 2 थालीपीठ मी लोण्याचं याच्यामध्ये मस्त त्याचं लोणी स्प्रेड करते. आणि जी चटणी दिलेली आहे तर ती कोणती आहे तर ती पण बघायची. असा लोण्याचा मस्त असा घास घेऊन ही चटणी आधी बघते कसली आहे ती. चटणी आहे ना ती दह्यापासून बनवलेली आहे आणि याच्यामध्ये राई आहे, त्याच्यानंतर हिरवी मिरची आहे, बारीक वाटलेली कोथिंबीर आहे आणि थोडंसं याच्यामध्ये जरा आंबटपणा कदाचित लिंबाचा वापर केलेला आहे. खूप सुंदर आहे थालीपीठ आणि लोण्याबरोबर तर त्याचा जो टेस्ट येते ना. आणि हे मिनी साबुदाणे वडे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मली साबुदाणे वडे मागू शकता. आणि ही आहे जी खोबऱ्याची चटणी, ही उपवासासाठी आहे. प्रॉपर शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरच्या असा प्रॉपर इथे वापर केला. आणि तुम्ही ते बघू शकता की आतमधून सुद्धा हे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट आहे, हिरवी मिरची मस्त आहे. आणि ते छोटे छोटे असल्यामुळे ना ते आपले 2 घासामध्ये संपून पण जातात. एक नंबर, खरंच टेस्ट इतकी छान आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. आणि आता जी चौरंग थाळी आहे ना त्याच्याबद्दल सांगते मी तुम्हाला. या जाणून बुजून सगळ्या गोष्टी एकदम मागवलेल्या आहेत. म्हणजे एरवी आपण कसे आधी स्टार्टर्स आणि त्यानंतर मेन कोर्स, पण ह्या ठिकाणी मी हे सर्व एकदम मागवायचं कारण असं आहे की त्याच्यामुळे ना महाराष्ट्रीयन पदार्थ आपले ना ते गरम गरम जे आहे ना खाण्याची मजा काय औरच असते. सो आता ते गुलाबजाम स्वीट मी बाहेर ठेवते. सुरुवात ना मी ह्या कैरीच्या लोणच्यापासून करणार आहे, कारण हे इथेच बनवलं जातं. बाहेरून जे बाहेरचे लोणची मिळतात पॅक ती नाहीये, इथे स्वतः बनवली जातात ती. आणि आता तर कैऱ्याचं सीझन सुद्धा आहे. मस्त असा क्रंचीनेस, हा हा हा. आणि ह्याच्याबरोबर मी पुरी आहे, तर ह्याच्याबरोबर भाकरी होते, ज्वारीची, बाजरीची किंवा तुम्ही चपात्या मागू शकता. पण मला हे सगळं खूप होईल म्हणून मग मी विचार केला की चला पुरी बरोबरच ते खाऊया आणि भात. कारण मी पुऱ्या कशासाठी मागवल्या ते तुम्हाला सांगते. त्याचं कारण असं आहे, मी सीझन मधला पहिला आमरस आज इथे मी खाणार आहे. बघा, सीझन मधला पहिला आमरस, सो आमरस पुरी खायची आहे, तर त्याच्यासाठी मी इथे पुऱ्या मागवलेल्या आहेत. तर आता पुरी आणि बटाट्याची भाजी. जशी आपल्याकडे घरी बनवली जाते ना सुकी बटाट्याची भाजी, तशी आहे. तुम्ही ते बघू शकता. याच्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांचा प्रॉपर वापर आहे. खूप स्पायसी होत नाहीये, कमी आहे. काही जण बटाट्याच्या भाजीमध्ये आलं आणि लसणीचा वापर करतात, पण इथे फक्त आलं हे झेजून टाकलेलं आहे, कारण त्याची पण एक वेगळी टेस्ट इथे येते. कुर्मा भाजी हा जो प्रकार आहे ना, ज्याच्यामध्ये आता तुम्हाला मी सांगते गाजर आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये फ्लॉवर आहे, मटार आहेत आणि बीन्स वगैरे आहेत. कुर्मा भाजी ही आता आपल्याला कुठे बघायला मिळत नाही. कोकणामध्ये बऱ्याच साऱ्या लग्नांमध्ये ही कुर्मा भाजी केली जाते, आजही केली जाते. पण आता पनीर वगैरे आल्यामुळे कुर्मा भाजी हा प्रकार नाही पाहायला मिळत, तो आता मला इथे खायला मिळणार आहे. सुकं खोबरं आणि त्याच्यानंतर जे आपले खडे मसाले असतात ना, त्याचा याच्यामध्ये वाटणाचा वापर करून ते कुर्मा भाजी बनवली जाते. मस्त स्पायसी आहे. आता मी ती पुरी बरोबर पण टेस्ट करणार आहे. खूप आवडली मला, मस्त आहे. घरगुती जेवण आहे हो, एक नंबर. आणि याच्यामध्ये भाज्या घातलेल्या असल्यामुळे ना सगळ्या भाज्याही तेवढ्या पोटात येतात. आणि महत्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, डाळीची आमटी. तर इथे जी डाळीची आमटी तुम्ही बघू शकता, इथे याच्यामध्ये शेंगा घातलेल्या आहेत, ओलं खोबरं आहे, जी डाळीची आमटी आणि भात
असं हे खरं कॉम्बिनेशन आहे. तो आता मी ते पण टेस्ट करते. थोडीशी अजून घेते डाळीची आमटी, कारण आपण जी घरी डाळ बनवतो आणि नॉर्मली असती आताची डाळ सुंदर, म्हणजे शेंगा, हे जे शेंगा आहेत ना, शेवग्याच्या शेंगा, हा हा हा, हलकासा गुळाचा याच्यामध्ये वापर केलेला आहे. खूप सुंदर आहे हे लागते, काय सांगू मी तुम्हाला. आणि आता मसाले भात, तो सुद्धा ऑथेंटिक आहे की नाही तो पण मला पाहिजे. आणि इथे ह्यांनी दिलेला आहे टोमॅटोचं सार दिलेलं आहे. तो तुम्ही इथे बघू शकता की टोमॅटोचं सार पण व्यवस्थित ठीक आहे. ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ओलं खोबरं सुद्धा घातलेलं आहे आणि थिकनेस पण असा व्यवस्थित आहे जसा असला पाहिजे. तो आता मसाले भात पण टेस्ट करेल. मसाले भातात पण खोबरं आहे, त्याच्यानंतर इथे कोथिंबीर आणि मटारचा वापर केला, तोंडली सुद्धा आहे. तोंडात घेतल्या घेतल्या खरंच ऑथेंटिक आहे मसाले भात. नक्की ट्राय करा ही थाळी, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व मिळतं. आता कोशिंबीर आणि त्याच्याच बरोबर हा मसाले भात, हे पण काय वेगळं कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करा ह्या गोष्टी. लग्नाच्या पंक्तीत जो मसाले भात मिळतो ना तसंच. आणि ही जी काकडीची कोशिंबीर, शेंगदाण्याचं कूट, काकडी, कोथिंबीर, गाजर, अशा सर्व गोष्टी, हिरवी मिरची असं घालून जी शेंगदाण्याच्या कुटाची जी टेस्ट येते ना, काय सांगू मी तुम्हाला. सो येस, आता आमरस आणि पुरी आणि बाकीचे जे गोड पदार्थ आहेत ना ते मात्र मी हे जेवण जेवली ना की मग टेस्ट करणार आहे. आणि त्याची टेस्ट कशी आहे तुम्हाला मी नंतर सांगणार. पण आता आमरस पुरी सीझन मधला पहिला आमरस, कदाचित हे बघितलं तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. घ्या घ्या, तुम्ही घ्या. हा हा हा, थंडगार असा आमरस आणि पुऱ्या पण बघा मस्त अशा फुगलेल्या पुऱ्या आणि थंडगार असा आमरस, हे वेगळंच कॉम्बिनेशन आहे. हे झाल्यानंतर मग मला तर म्हणतं आमरस पुरी असेल ना तर बाकी काही जेवायची गरज नाही. मी त्यांना आता हे जेवण झालं की ह्यांना सांगणार आहे की जेवल्यानंतर ना गादीची सोय पण इथेच करा, की मी जेवल्यानंतर इथेच झोपून जाईल. तर आता पूर्ण जेवण माझं झालेलं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की स्वीट डिश मध्ये काय काय आहे ते तर तुम्हाला मी दाखवलं, पण आता टेस्ट करणार आहे. तर सर्वप्रथम याच्यामध्ये मोदक, मी तुम्हाला सांगितलं मगाशी पण परत सांगते, मोदक, त्याच्यानंतर दुधी हलवा, गाजर हलवा, श्रीखंड आणि गुलाबजाम. आणि श्रीखंडाबरोबर मी इथे थोडीशी पुरी पण ठेवलेली आहे आणि थोडासा आमरस सुद्धा उरलेला आहे. तर आता मोदक, मी खरं यांना आता सांगितलं की हे तूप देत होते, पण मी त्यांना म्हटलं मला तूप नका देऊ, कारण ऑलरेडी एवढं सगळं जेवण झालंय ना. असं मगाशी सांगितलं, मला खरंच मी आता यांना सांगणार आहे की ते गादी सुद्धा घालून द्या, एवढी मला झोप येते. तुम्ही बघू शकता आतलं सारण बघा, व्यवस्थित जे प्रॉपर शिजवलं म्हणतात ना तो हा प्रकार आहे, शिजवलेलं दिसतं याच्यामध्ये. गुळाचा अगदी व्यवस्थित वापर, जायफळ आणि वेलची, हा हा हा, हा प्रतिम आणि फ्रेश आहे. हे मेन सांगायचं आहे की तोंडात घेतल्यानंतर आपल्याला तो लगेच असा विरघळतो, अगदी गरम आणि खूप छान आहे, त्यामुळे कळतं लगेच की हा फ्रेश आहे. आणि आता हा दुधी हलवा, आणि दुधी हलवा पण बघा असं मस्त याच्यावरती यांनी सगळं ड्रायफ्रुट्स वगैरे घालून दिलेला आहे. म्हणजे शब्दच नाही होतं काय सांगायला, काय सांगू. म्हणजे गोड आलं ना, आणि तसं असे मस्त मजेचे पदार्थ आहेत ना, म्हणजे ज्याला काही जणांना म्हणतात ना, काही जण दुधी हलवा आवडत नाही, मग ते म्हणतात मला गाजर हलवा, गाजर हलवा ज्यांना आवडत नाही ते म्हणतात मला दुधी हलवा. अशा लोकांसाठी मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि आता गाजर हलवा, जसं दुधी हलवा आता टेस्ट करून झालाय, गाजर हलवा आणि दुधी हलवा मी ह्याच्यामध्ये असं कुठेच असं नाहीच हे करू शकत. गाजर हलवा खूप छान आहे तर दुधी हलवा खूप छान आहे असं मी काहीच नाही म्हणू शकत. दोन्ही पण अप्रतिम आहेत. आणि श्रीखंड पुरी, जी मी पुरी ठेवल्यावरती बघा तुम्ही, आणि केशर घातलेलं आहे. सो केशर पण आणि
हा हा हा, हे जे सर्व पदार्थ आहेत ना ते इथेच बनवले जातात. इव्हन श्रीखंड सुद्धा इथेच बनवलं जातं. सगळं मी गोड 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 खात जाते. अप्रतिम. आणि आता गुलाबजाम. गुलाबजाम बद्दल सांगण्यासारखं काहीच नाही. जसं रेग्युलर असतात पण हा सुद्धा फ्रेश आहे. कारण टेस्ट वरनं ह्या गोष्टी जाणवतात. मला ओव्हरऑल सांगू का, इकडच्या थाळ्या सुद्धा मला इतक्या आवडल्यात ना. आणि खरं सांगू ह्याला वजन सुद्धा आहे थाळ्यांना या. अप्रतिम. आजच्या जेवणाबद्दल तर मी काय सांगू तुम्हाला, कुठेही नावं ठेवण्यासारखं असं कुठेही नाहीये. सगळं जेवण हे अप्रतिम आणि पोटाला आरामदायी असं जेवण होतं. आय होप की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्ही सुद्धा चौरंग या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला इथे ऍड्रेस सुद्धा दिसत असेल. सो चला, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय, टेक केअर.